तर चला शेतकरी मित्रांनो, आज आलो आहे आपण माधूच्या शेतात. आणि माझा जवळचा मित्र एकदम. आणि त्या शेतकऱ्याला आपण एकदा भेट देऊया आणि त्याच्याकडून आपण मार्गदर्शन ऐकून घेऊया शेतीच्या संदर्भातलं आणि सर्किटच्या संदर्भातलं. तर माधू सर, ह्या सर्कीला आपण इथलं पाणी पडल्याच्या नंतर बी तुमची सर्की जी तग धरू नये. बोंडाची संख्या जर पाहिली तर तुम्ही दाखवा ना एक 100 जवळपास 100 बोंड तर हिला सध्या पकेले. 40-50 हां, 40-50 आहे. तर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता आपल्या प्रेक्षकांना, आपल्या मित्रांना? जे तेच आपण सरकीला 20-13 हां. दाणेदार 10-20 दुसरं काय. दुसरं काय म्हणजे सांगसान ना तुम्ही त्याच्या मागं काय किती फवारण्या केल्या, काय केलं? फवारण्या झाल्या. एक ठोकळ सांगा तुम्ही. असं काय लगे आपले आपले मित्रमंडळी कशी माहिती आहे का असं. 5 फवारण्या केल्या ना. 5 फवारण्या. आज ही फवारणी 5वी झाली की तुमची? कधी फवारणी केली तुम्ही आता ही? 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. तर याला खताची डोस किती द्याल तुम्ही? हिला खता दिवस 3. ही जमीन तुमची मध्यम आहे का भारी आहे का हलकी आहे का कोणत्या प्रकारची जमीन तुमची? भारी भारी का? बर बर. पाणी आता सध्या बी पाणी करतात आपण. हो का? बर बर. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता, नवीन पिढीला? नवीन पिढी काय सांगायचं त्याच्यात? आता काहीतरी सांगा ना नवीन, जे आपले युवा लोक आहे, युवा आपले मित्रमंडळी आहे, त्याला तुम्ही काय सांगू शकता की बाबा तुम्ही ह्या प्रकारे शेती करा की जास्त खर्च लोक आहे आपल्या आपल्या शेतकऱ्याचा खर्च जास्त झाला नाही पाहिजे ह्या. ते नाही सांगू शकत आम्ही आता. नाही नाही, सांगा ना. असं लाजता कोण तुम्ही?